ए यारा जोडीदारा तू मला खूपच प्यारा, जीवाच्या पार तुला जीव लावल, हातावर नाव तुझं कोरलं, मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं, हाय तूच माझं काळीज हे चोरलं, मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं. हे गाणं लाईव्ह लोकेशनवर शूट झालं. जर काही गंमत तर तुम्ही सांगितलंच. अजून काही गमती जमती झाल्या जे लाईव्ह लोकेशनवरती तुम्हाला, जसं फॉर एक्झाम्पल कपडे चेंज करण्याची गडबड असते, मेकअपची गडबड असते, किंवा मधून शॉट होत असताना एक चांगला शॉट होत असताना मध्येच कोणीतरी कॅमेऱ्यात बघून जातं पाटील. ऍक्च्युली हा एक सीन होता. बाजूला रस्ता होता, आय गेस आपण गोदावरीच्या किनारी होतो आणि नेमकंच तुझे डोळे आलेले होते. तर तिथे नाही का हिला, मी असा उभा आहे आणि हिला मला मागून येऊन मला मनवण्याचा प्रयत्न करायचा, एक छोटासा पुश द्यायचा होता. पण माहितीये का, मागचे लोक किंवा आजूबाजूने जाणारे लोक, म्हणजे आपण त्यांना आता डायरेक्ट करू शकत नाही ना, डायरेक्शन देऊ शकत नाही ना, बाबा असं करत असं, कारण ती रॅन्डम पब्लिक आहे. तर एव्हरी सिंगल पर्सन इज लाईक अच्छा ओके, लगेच आता काय बोलणार, आता ते तिकडून येणारा लगेच काय होतं, इकडून जाणारा काय होतं. त्याच्यामुळे त्या टेकला आम्हाला एवढं उशीर लागला की जवळपास 10-12 टेक घेतले आम्ही त्या 4-5 सेकंदाच्या याच्यासाठी. त्याच्यात एक मला आठवत आहे की एक अंकल होते, त्यांच्यामुळे 2 वेळा रिटेक झाले, कारण ते एक्झॅक्टली तुम्ही होते तिथे. ते जेव्हा तुम्ही ऍक्शन म्हणायचं ना त्यावेळी ते तिकडे बघायचे, आणि जेव्हा तुम्ही ऍक्शन म्हटलं ना तो बरोबर येऊन कॅमेरात बघायचं. एक्झॅक्टली. आणि त्यातल्या त्यात हिला उभं राहण्यासाठी तिथं पाट आहे, कारण खालीवर जागा प्रचंड. पाटला पण बाजूला एक दुकान होतं, चौरंग पाट घेतला. राईट. आणि म्हणजे असं झालं की असंच की लोक बघता वगैरे. सो आम्ही एकदा असं झालं की आम्ही स्वतःच कन्व्हिन्स केलं स्वतःला की ठीक आहे चला, पब्लिक तर बघणारच आहे वगैरे, आणि काय म्हणतात बाजारात शूट चालू तर ठीक आहे एवढं आपण कॅज्युअली घेऊ शकतो असं. सो आम्ही केला, एक टेक केला, सेकंड टेकला दुसरी पब्लिक, कंटिन्युटी मॅच होईना, परत तेच कन्फ्युजन आणि परत त्याच सगळ्या गोष्टी. मग आम्ही थांबलो, थोडं बघायचो की अरे नाही लोक नाही पटकन घ्या आणि मग असं करायचं. क्या बात आहे. पण याची पण एक वेगळी मजा आहे लाईव्ह लोकेशनवर शूट करण्याची. यस खूप. या सॉन्ग मध्ये डान्स पण आहे. तर विश्वास, डान्स करताना तुला किती मजा आली? ऍक्च्युली सृष्टीला पण माहिती आहे, सृष्टी पण एक दिवस अगोदर डान्सच्या रिहर्सल साठी होती. माझ्यासोबत नाइंसाफी झाली आहे. माझ्याकडनं पूर्ण प्रॅक्टिस करून घेतली, ऑन दी स्पॉट मला रेडी केलं की आता तू रेडी हो, तोपर्यंत आम्ही विश्वासचे टेक घेतो सॉन्ग साठी, आणि मला डान्सच घेतला. अरे अरे अरे. आणि दादा ऍक्च्युली मी जेन्युइनली सांगतोय, मी पहिल्या वेळेस जीवाच्या रानच्या वेळेस डान्स केला. जेव्हा सगळ्यांना कळलं ना की विश्वास पाटील डान्स करतो, सगळ्या गाण्यांमध्ये माझे डान्स पास ठेवतात. मी आतापर्यंत, आता जीवाचं रान झाल्यानंतर माझं 5वं गाणं काल शूट झालं, त्याच्यात पण सगळ्या 5च्या गाण्यांमध्ये डान्सचे पॅच. क्या बात आहे. आणि मी अगोदर कोणाला सांगितलंच नव्हतं, कारण म्हणजे ते असतं ना मनामध्ये, यार डान्स म्हटल्यानंतर ते स्टेप बाय स्टेप कोरिओग्राफर पण हुई काहीतरीच वेगळं देतील एकदम. बट नाही, ते एकदा रिहर्सल केल्यानंतर येतात, प्रॅक्टिस केल्यानंतर येतं. पण जेव्हा सगळ्यांना कळलं तेव्हा सगळेच डान्स ठेवायला लागले. बट यस, याच्यातलं पण डान्स खूप छान झालाय. अगोदर आम्ही प्रचंड मेहनत केली होती, 5 तास, म्हणजे 2 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही मेहनत केली होती त्याच्यावर. आणि यस, माझा तरी डान्स मला खूप आवडला आणि सगळ्यांनी अप्रिशिएट केलेलं आहे. नाही, बिहाइंड द कॅमेरास म्हणजे श्रावण चालू होता तेव्हा, आणि माझा फास्ट होता 2 दिवस, आणि त्या फास्ट मध्ये मी एवढी प्रॅक्टिस केलेली ना, एकदम परफेक्ट केलेलं. त्यात गुरुजींचे मला सजेशन्स की सृष्टी इकडे तुझा थोडा हात असा पाहिजे तसा पाहिजे, ते पण मी वर्कआउट केलं. आणि घरी जाऊन पण मी केलं की चल ठीक आहे उद्या शूट आहे, सो नको काय गडबड होईल, आणि करायला डान्सच नाही घेतला. हा गेम का झाला? एक्झॅक्टली, मला पण का झाला. तो ऍक्च्युली मार्केट प्लेसवर जेव्हा सॉन्ग शूट केलं ना, तर माझ्या मागे जो मॉप घेतला होता ना डान्ससाठी, तर तिथं तेवढाच वेळ आपल्याला भेटणार होता. आणि त्या वेळेमध्ये पण मग जेव्हा माझा पॅच घेतला आणि त्याच्यानंतर सृष्टीचा पॅच जेव्हा घ्यायचा होता ना, तेव्हा वेळ संपला होता तिथला. तर मग त्यांना काय वाटलं की आपण दुसरीकडे जाऊन सृष्टीचा तो डान्स पॅच घेऊया. पण आता सगळं तुम्हाला माहिती आहे, एकदा शूट लागल्यानंतर सगळं नियोजित असतं, मग त्याच्यामध्ये तो थोडं खालीवर झालं. आणि सृष्टीचा डान्स राहिला. नाही, तो जे शिकलेला डान्स आहे ना, आपण आपल्या नेक्स्ट गाण्यामध्ये करू. चला मग, चांगलं वाटलं मला. तो वाया नाही जाणार. डोरलं याबद्दल तुम्ही, आपली जनता जी मायबाप आहे त्यांना काय सांगाल की हे डोरलं त्यांनी
परत परत का बघावं, ज्यांनी नाही पाहिलं त्यांच्यासाठी. या गाण्याला आपण नाव जरी आपण ग्रामीण जे डोरलं म्हणतात मंगळसूत्राचं ते दिलेलं आहे, पण त्याला आपण थोडा मॉडर्न टचही दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण निब्बा निब्बीची स्टोरी पण दाखवलेली आहे आणि त्याच्यानंतर ते त्यांचं कसं प्रेम पुढे जातं आणि ते कसं लग्न करतात किंवा शहरामधलं जे प्रेम आहे ना त्या पण गोष्टी त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणजे रूट्स त्याच्यामध्ये ठेवून ती आपण स्टोरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचे लिरिक्स तर प्रचंड छान आहे. त्यासाठी तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की एकदा तरी गाणं बघावं आणि तुमच्या रिस्कवर बघा, कारण या गाण्यास तुम्हाला ऍडिक्शन लागू शकते. एवढं सुंदर गाणं आहे. क्या बात आहे. माझं तर फर्स्टच आहे की नाशिकचं गाणं आहे. सो जे नाशिकचे आहेत तर तुम्ही आवर्जून बघा, कारण तुमची सिटी दिसते त्याच्यात. आणि जे नाही आहेत तर तुम्ही नाशिक बघा आणि बघा किती सुंदर आहे. नाशिकला या आमच्या आणि अजून छान छान गाणी करा असं. आणि दुसरी गोष्ट ही की हे जे गाणं आहे ना, तुम्हाला जर कोणाला काही एक्सप्रेस करायचं असेल, काही सांगायचं असेल तर सर्वात बेस्ट म्हणजे बेस्ट गाणं आहे. कारण ह्याच्यात तुम्ही तुमच्या लव्हला कन्व्हिन्सही करताय, तिला सॉरी पण बोलू शकता किंवा त्याला सॉरी बोलू शकता. बघता बघता स्वतः एक्सपिरियन्स करू शकता, इमॅजिन करू शकता अरे हे आपल्यासोबत असं झालंय. सो तुम्हाला तुमचे स्वीट मुमेंट्स परत जगायचे असतील तर नक्की जाऊन बघा.